हुकमाची राणी मी या मालिकेतील कलाकारांसोबत राजमुद्रा न्यूजच्या दिलखुलास गप्पा पहा. हुकमाची राणी मी मालिकेतील कलाकारांची महामुलाखत 10 एप्रिल रोजी फक्त राजमुद्रा न्यूजवर. हुकमाची राणी मालिका चालू आहे. 300 एपिसोडचा टप्पा पूर्ण झाला आहे आणि आता हा एपिसोड येतो. एकंदर पूर्ण मालिकेविषयी आणि या एपिसोडविषयी काय? ही मालिका जेव्हा सुरू झाली, हुकमाची राणी ही मालिका जेव्हा सुरू झाली त्यावेळेला 0.4 या रेटिंगला ती ओपन झाली आणि त्यानंतर खूप टेन्शन होतं. खूप असं वाटत होतं की अरे ह्याचं कसं होणार. पण अतिशय आनंदाने सांगावंसं वाटते की अख्ख्या टीमने एकत्र येऊन जे काही काम केलं आहे ह्या शोवरती आणि ऑफकोर्स परमेश्वराची पण कृपा, तर 1.4ला त्याचं रेटिंग गेलं आणि 300 भाग आम्ही एकदम जोरदार बॅटिंग करून पार पाडले. तर असं वाटलं की आता पुढचा एक टप्पा गाठायचा आहे आपल्याला. त्यामुळे त्याच्यासाठी सौभाग्याचा महासंग्राम नावाचा एक एपिसोड घेऊन आली आहे. तर त्यामध्ये आपल्याला गावची यात्रा जत्रा दिसणार आहे. आता तर पश्चिम महाराष्ट्रात सगळीकडे लोक शहरातून गावाकडे येत आहेत, गावाच्या यात्रेसाठी येत आहेत, पालखी खांद्यावर घ्यायची आहे, तर कोण कोण बगाडासाठी येत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि ते गावची जत्रा आणि यात्रा सगळ्यांना अनुभवायची आहे. मला असं वाटलं की सौभाग्याचा महासंग्राम ह्या एपिसोडच्या निमित्ताने जरा चला सगळ्यांनी आपण यात्रेला जत्रेला जाऊन येऊयात असा विचार केला. तर त्या बॅकड्रॉपवरती हा एपिसोड बांधला गेला आणि आय एम शुअर की तुम्हाला प्रत्येक प्रेक्षकाला असं वाटणार आहे अरे ही माझ्या गावची यात्रा आहे. तर ह्याच्यासाठीचा हा सगळा खटाटोप आहे आणि तुम्ही प्लीज 12 एप्रिलला आवर्जून हा एपिसोड बघा आणि तुम्हाला नक्की आवडणार आहे. एक सासूची भूमिका आपण करत निभावत आहे. इंद्राची आई तुम्ही आहात. कसं नक्की करायचं? कॅरेक्टर म्हणजे सर्वप्रथम तर खडूचंच कॅरेक्टर आहे. खाष्ट सासूच आहे, पण ती खरं तर खाष्ट नाही आहे. ती सिच्युएशनल रिॲक्ट होते. जशी परिस्थिती तिच्या आजूबाजूला फिरते त्यानुसार ती काय म्हणतात बोलतीये, वागतीये, जे काही करते ते. कारण मुळातच तिच्या कुटुंबावर खूप प्रेम आहे आणि जसं आबासाहेब महाडिक म्हणाले की त्यांनी खूप कष्टातनं सगळं जो काय आमचा संसार आहे तो सगळा कष्टातनं उभा केलेला आहे. जेव्हा त्यांचेच भाऊ सगळं विकून काय म्हणतात आमच्यावर खूप कर्ज करून निघून जातात, तेव्हा यातनं मार्ग कसा काढायचा हा पडलेला प्रश्न त्यांनी सोडवलेला असतो. सगळ्यांना सांभाळून ते पुढे चाललेले असतात. सो ह्याच्यामध्ये तिला तिच्या कुटुंबाचा अभिमान पण आहे, त्याचबरोबर थोडासा गर्व पण आहे. कारण मुळातच ती एका श्रीमंत बॅकग्राऊंडमधनं आलेली आहे. त्याच्यामुळे तिच्यासाठी थोडासा स्वभाव म्हणाल तर खालच्या काय म्हणतात खालच्या लेवलच्या लोकांना ती फार काही महत्त्व देत नाही की प्रत्येकाने आपली पायरी ओळखून वागावं असं तिचं स्पष्ट म्हणणं असतं. त्याच्यामुळे खाष्ट आहे का नाही हे तुम्हीच ठरवा. पण माझं म्हणणे मालती महाडिक सिच्युएशनल रिॲक्ट होते. जिथं तिच्या कुटुंबावर खूप प्रेम आहे, अभिमान आहे आणि एस्पेशली तिच्या मुलावर खूप जीव आहे. आणि जर का अशा सिच्युएशनमध्ये तिच्या बाबतीत जर का काही गोष्टी वियर्ड घडत असतील किंवा तिच्या काय म्हणतात अभिमानाला तडा देत असतील किंवा ठेस पोचवत असतील तर डेफिनेटली ती रिॲक्ट होणार. आणि या सगळ्याला एकमेव कारण तिच्यासाठी आहे ती म्हणजे राणी, जी आमच्या सिरियलची हिरोईन आहे. आणि कशी ती हुकमाची राणी आहे असं सतत दाखवलं जातं जे मालती महाडिकला अजिबात आवडत नाही. आणि जे काय आता आबासाहेब म्हणाले की आता आमच्या जो काही दुःखाचा डोंगर कोसळला त्यालाही ती राणीच जबाबदार आहे असं तिचं म्हणणं. अगेन ती परिस्थिती आहे त्याच्यामुळे त्या पद्धतीने मी रिॲक्ट होते. तो असं माझं कॅरेक्टर आहे. पोहोचलेली आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळतो आणि पुढची भूमिका नक्की मालिकेची काय असणार? ती भूमिका काय असणार हे आता सांगण्यात काही पॉईंट नाही. मला माझ्या कॅरेक्टरचं नाव आबासाहेब महाडिक याचं महाडिक. माझ्या कष्टाने मेहनतीनं गरिबीतनं श्रीमंतीकरण झालेलं आहे. महाडिकांचं किती होणं फॅमिली ग्रुप शो त्याला आणि हे करत असताना अनेक काय म्हणतात दुःखांच्या त्याच्यातनं मी गेलेलो आहे. कुटुंब गेलेलं आहे. सध्या आमच्या कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे. कारण आम्ही आमच्या ठिकाणानं आमच्याकडनं प्रॉपर्टी फसवून घेतलेली आहे. त्याचं फॅक्टरी सगळं आमच्याकडनं केलं आहे आणि आता गरीब झालं. अशा वेळेला आम्ही एका जत्रेमध्ये नोकर म्हणून येतो आणि या जत्रेमध्ये नेमकं काय काय घडतं ते खरंच खूप नाट्यमय आहे. आणि ते सांगितलं तर बघण्यातली गंमत तुमची जाईल. कारण त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडतात. इंदिराबरोबर घडतात, विक्रांतबरोबर घडतात, दादासाहेबांच्या बाबतीत घडतात. दादासाहेब खरे मोठे आहे, त्याचं सत्य सगळ्यांचं कोण येणार आहे मला नाही आहे. त्या सगळ्या गोष्टी या घटनेमध्ये घडत आहेत.
त्यामुळे ही त्या प्रवाहानुसार ती मालिका जाते. आमची मालिका सन मराठीमध्ये 7 वाजता हुकमाची राणी नावाने येतात आणि खरंच खूप लोकांना चांगल्या प्रतिसाद आम्हाला मिळतात, आशीर्वाद मिळतात, शुभेच्छा मिळतात. हा एपिसोड आपला खरं तर रिलीज होतोय आणि एक विलनची भूमिका तुम्ही निभावताय. सर्वप्रथम आपण सर्व प्रेक्षकांचे मी खूप आभार मानतो, कारण 300 एपिसोड सातत्याने आपण आम्हाला प्रेम देत आलात म्हणून आम्ही आमची कला सादर करू शकतोय. हे कथानक वेगळ्या वाटेवर आता येऊन थांबलं आहे. 300 एपिसोडपर्यंत ज्या पद्धतीने विक्रांत कुरघोड्या करत होता किंवा षडयंत्र रचत होता, तर ते साधारण तुम्ही पाहिलं असेल की फॅक्टरीत असायचं किंवा घरात असायचं किंवा बाहेर कुठेतरी हॉस्पिटलमध्ये असायचं. पण यावेळेचं षडयंत्र खूप वेगळ्या प्रकारचं आहे, मोठ्या लेवलचं आहे आणि ते करताना मला स्वतःला खूप मजा येते, कारण विक्रांत या लेवललाही जाऊ शकेल हे मलाही वाटलं नव्हतं. तर त्यासाठी आमचे निर्माते दिग्दर्शक सन मराठी यांचे खूप आभार, कारण त्यांनी ह्या मालिकेला या कथानकाला वेगळं वळण देण्याचा चांगला प्रयत्न केला आहे आणि ते करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. मी आवर्जून सगळ्यांना सांगू इच्छितो की न चुकता 12 तारखेला संध्याकाळी हा महा एपिसोड पहा. तुमचं जे प्रेम आहे ते अजून आमच्यापर्यंत जास्तीत जास्त पद्धतीने पोहोचवा. सोशल मीडियावर आमचं पेज आहे, आमचे वैयक्तिक हँडल्स आहेत, त्याद्वारे तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. काय सांगाल 12 तारखेला एपिसोड आपलं रिलीज होतोय, हा एपिसोड आहे खरं तर, प्रेक्षकांना काय आव्हान आहे? 12 तारखेला आमचा महा एपिसोड येतोय, ज्याचं नाव आहे सौभाग्य संग्राम. हा एपिसोड खूपच एक्साइटिंग असणार आहे. 2 तास धमाल असणार आहे. ड्रामा, रोमॅन्स, ॲक्शन आणि एक खूप एक्साइटिंग अशी गोष्ट घडणार आहे. एक सुंदर एलिमेंट, मस्त ट्रॅक आपण डिझाईन केलेला आहे, जो आपण लाईव्ह लोकेशन्सवरती जाऊन शूट केलेला आहे. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या ड्रामा जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही अजिबात हा एपिसोड मिस करू नका आणि बघा हुकमाची राणी ही 12 तारखेला सौभाग्य संग्राम. नमस्कार, मी अक्षय पाटील, म्हणजेच हुकमाची राणी ही मधील इंद्रा. मला फक्त तुम्हाला एवढंच आवाहन करायचं आहे की 12 तारखेला आमच्या शोचा एक महा एपिसोड ऑन एअर होणार आहे. त्याआधी आमच्या शोमध्ये काय होतं आहे आणि कशा या सगळ्या गोष्टी घडामोडी घडत आहेत ह्या आम्ही प्रिकॅपमध्ये दाखवणार आहोत. सो 12 तारखेला 2 तासाचा महा एपिसोड बघायला बिलकुल विसरू नका, ज्यात तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला मिळणार आहेत. थ्रिलर, ॲक्शन, रोमॅन्स, सगळा पॉवर पॅक्ड एक एपिसोड आम्ही बनवतो आहे, जो 12 एप्रिलला ऑन एअर होणार आहे. सो बघायला नक्की विसरू नका. सौभाग्य संग्राम लवकरच आपल्या सन मराठीवर.